या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर येथील छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव सुशोभीकरणाच्या कामावर मोठ्या प्रमाणावर खर्च दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात काम 50%हूनही कमी झाल्याचा गंभीर आरोप पुढे आलाय. जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणात महापालिकेचे ठेकेदार आणि काही कर्मचारी यांच्यात संगनमत असल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेत करण्यात आला. या संदर्भात समाजसेवक सागर दुर्के यांनी सविस्तर कागदपत्रांसह माहिती देत सांगितले की निविदा व मंजुरीनुसार अपेक्षित कामे प्रत्यक्षात झालेली नाही. जे काम झाले आहे त्याचाही दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं त्यांनी नमूद केले. 2019 सालापासून कंबर तलाव सुशोभीकरणासाठी टप्प्याटप्प्यानं विविध निविदा काढण्यात आल्या असून या कामांची एकूण किंमत जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास इतक्या मोठ्या निधीच्या तुलनेत काम दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच खर्च झालेल्या निधीचा हिशोब सार्वजनिक करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आत्ताच पत्रकार परिषद झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव त्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली निधीचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात आत्ताच पत्रकार परिषद झाली आहे. कंबर तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे. गेले 3 ते 4 वर्ष झालं आम्ही तिथे महानगरपालिका आयुक्तांना सूचना देऊन देखील ते कामं करण्यात आलेले नाहीत आणि प्रत्यक्षात बिलं उचलून देखील तिथे ऑन द स्पॉट कामं झालेली नाहीत. गाळ पण तसंच आहे आणि तिथे झाडं लावतो म्हणून काय जे काही 13 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत म्हणतात. एकही 1500 झाडं लावतो म्हणले होते, एकही झाडं नाहीये तिथं. येत्या 8 ते 10 दिवसात याच्यावरती चौकशी होणं गरजेचं आहे आणि समजा जर झालं नाही तर आम्ही जुळे सोलापूरकरच्या सर्व रहिवाशांनी मिळून, सर्व नागरिकांनी मिळून आम्ही तिथील गाळ घेऊन महानगरपालिकेच्या गेट वरती येऊन टाकणार आणि तीव्र आंदोलन करणार आहे. असे किती कामं झालेले नाही आहेत तुमच्यामध्ये? साहेब 1500 झाडं लावतो म्हणून त्यांनी 13 लाख रुपये बिल उचललेले आहेत, पण तिथे एकही झाड लागलेलं नाहीये. आणि तेथील जे टॉयलेट आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी 5.5 लाख रुपये खर्च केलो म्हणतात, पण ते सुद्धा झालेलं नाही. माझ्याकडे पुरावे देखील आहेत. आणि कंबर तलावाचा एंट्रन्स झोन जो आहे तो झोनसाठी त्यांनी 1.5 लाख रुपये खर्च केलेत डेव्हलपमेंटसाठी, तो सुद्धा केलेला नाहीत. आणि जे लाईटी बसवलेत, सोलार लाईट खांब आहे पण त्याची लाईट जी आहे म्हणजे सोलार लाईट तेच चोरीले गेलेले आहेत आणि खालनं वायर पण कट केलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे 7 कोटी रुपये जे गाळ काढण्यासाठी खर्च केलेत त्यांनी, 7 ते 8 कोटी रुपये ते गाळ काढलेत सेंट्रल पोर्शन म्हणून आणि बाजूला जो रहिवाशीचा परिसर आहे तिथे टाकून दिलेले आहेत ते गाळ. अजून देखील त्याचा त्रास तिथे लोकांना सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे होणारा डेंग्यूचा त्रास, मलेरियाचा त्रास हे खूप अत्यंत गंभीरचा विषय आहे. येत्या 8 ते 10 दिवसात हे झालेल्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे. नसेल तर आम्ही ट्रक भरून तिथनं गाळ उचलणार आणि आणून महानगरपालिकेच्या गेट वरती टाकणार आणि आम्ही आंदोलन करणार. आणि समजा आंदोलन करून देखील त्याच्यावरती समजा काही ऍक्शन घेतले नाही, चौकशी लावली नाही, संबंधित कोण अधिकारी आहे त्याच्यात त्याची जर निकाली लागलं नाही तर मग मी उपोषण करणार महानगरपालिकेच्या गेटमध्ये. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.